तर आजच्या दिवसातील तिसरी लढत आहे. हर्षल 11 आणि क्रिया 11 या दोन्ही संघांना विजयाची नितांत गरज असेल, कारण दोन्ही संघ हे पहिले मॅच ही पराभूत झालेली आहे. त्यामुळे जर का पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल टॉप 4 मध्ये, तर दोन्ही संघांना करो वा मरो ही स्थिती निर्माण झाली. खरं तर दोन्ही संघांना विजय मिळवून घेणं गरजेचं असेल. यावेळी ऑन स्ट्राईकवर असेल अनिकेत पाटील, गोलंदाजी करेल जगदीश खरत, डावखुऱ्या हातानं स्पेल करतोय. या बेली क्या बात आहे, अफलातून डिक केलाय चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह फ्रंट ऑफ द विकेटला, येईल एक मॅक्सिमम षटकार. यावेळी मात्र आपण पाहतो हर्षल 11 संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. ज्याप्रमाणे 2003 मध्ये सिडनी क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागनं केलेली सुरुवात, जेसन गिलस्पीच्या पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगला खेचलेला षटकार. कारण एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार हे कमीच पाहायला मिळते, पण त्या काळात 2003 मध्ये आणि इथे आपण पाहतोय अनिकेतच्या बॅटमधून यावेळी चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग होतोय. निर्धाव चेंडूचं सांगता होईल. मगाशी देखील पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर जगदीशनं षटकार खर्च केलं होतं. या देखील स्पेलमध्ये आपण पाहतोय जगदीशने पहिल्या चेंडूवर खर्च केलं षटकार, त्यानंतर निर्धाव चेंडू. त्या मगाशी षटकामध्ये 6 धावा देऊन देखील पहिल्या चेंडूवर फक्त ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी आणखी एक येतोय दर्जेदार षटकार, लॉफ्ट केलाय चांगला मिड विकेटच्या डोक्यावरून, काऊ कॉर्नर आणि मिड विकेटमध्ये येतोय आणखी एक षटकार. इथे मात्र प्रहार केलाय, आक्रमक सुरुवात, ॲटिट्यूड चेंज केलाय. खरं तर हर्षल 11 संघानं ॲटिट्यूड चेंज केलाय फ्रॉम डिफेन्स टू अटॅक. यावेळेस अटॅक बॅटिंग. आणखी एक फटका येईल काय, प्रॉपर टायमिंग होत नाही, एक्झिक्युशन चांगलं होतं. 38 सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचं चांगले अक्षयकडून पाहायला मिळते. येथे 2 धावा आणखी डिपॉझिट केल्या जातील, 2 धावाने धावसंख्या वाढते. 14 धावा धावपाळीवर पाहायला मिळतात. पहिले षटक मार्गस्थ असताना चांगली सुरुवात खरं तर आक्रमण केलंय अनिकेत पाटील या खेळाडूनं. यावेळी क्या बात आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण तेथे तैनात आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा वापर करता आला नाही. खरं तर उंची गाठली नव्हती, पॅरलेल शॉट सिलेक्शन होतं आणि येथे मात्र लॉफ्टेड फटका फसलाय. एक्झिक्युशन चांगलं होतं, फलंदाज पाठ ठरेल अनिकेत पाटील यावेळेस बॅक टू द पॅव्हिलियन. काय सुरुवात खरं तर अफलातून केली होती, ती म्हणजेच अनिकेत पाटील यांनी एक दर्जेदार 2 ब्रँडेड षटकार पाहायला मिळाले आणि संघाला एक चांगली सुरुवात देण्यामध्ये यश मिळवलंय. पण येथे बाद झालाय. खरं तर स्क्वेअर लेगला शॉटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू शॉर्ट पिच होतं, पण एक्झिक्युशन चांगलं झालं नाही. यावेळी राहुल शॉर्ट मिड विकेट रिजनला 38 मध्ये चेंडू पकडला जाते. 1 धाव मिळेल, स्ट्राईक रोटेशन होते, 1 धाव टोटलमध्ये डिपॉझिट केली जाईल. धावसंख्या धावपाळीवर पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 15 धावा. डीजे
इथे मात्र स्कोअर चांगलं झालं होतं खरं तर हर्षल इलेव्हन संघाचं आघाडीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती पण येथे मात्र विकेट्स गमावली गेली आहे. विनयची विकेट खूप महत्त्वाची होती खरं तर 11 धावा वैयक्तिक जमावल्या त्यानंतर अनिकेतने देखील 14 धावा वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये कुठल्या होत्या. त्यानंतर येथे तिसऱ्या षटकामध्ये अनिकेतने पहिल्या चेंडूवर विकेट्स मिळवलेला आहे. यावेळी नौका खेळाडू खेळपट्टीकडे दाखल झाले. नॉन स्ट्राईक एंडवर पाहिलं तर पंकज पाटील, ऑन स्ट्राईकवर खेळतोय सतीश पाटील, राईट अप ओव्हर द विकेट. यावेळी काय चपलाई दाखवली जाते. सतीश पाटील यांच्याकडून गॅप शोधलाय आणि येथे डीप पॉइंट रिझन मध्ये आउटफील्ड खराब आणि चेंडू आडला जाते. खरं तर 4 धावा या डिपॉझिट झाल्याच होत्या पण आउटफील्ड खराब. येथे ॲप्टिट्यूड सोबत नाही, निसर्गाचा कल येथे सोबत नाही, तो म्हणजे हर्षल इलेव्हनच्या आणि निसर्गाने मात्र इथे हा चेंडू अडवलाय. खरं तर या होतील 2 धावने धावसंख्या दिपेश होत आहे 29 धावा झाल्यात. खरं तर ॲटिट्यूड 99% असायला पाहिजे तेव्हाच ॲप्टिट्यूड 1ची अपेक्षा फक्त करा. ॲप्टिट्यूड फक्त 1%ची एक्सपेक्टेशन करा आणि ॲटिट्यूड तुमची मेहनत ही 99% मैदानावर दाखवणं खूप गरजेचं आहे आणि ते दाखवलं होतं. खरं तर सतीश पाटील यांना चपलाईचा हुशारीचा हा फटका बॅकफुटवर जाऊन डीप पॉइंट रिझनला झोन निवडलं होतं पण इथे कमालीचं क्षेत्ररक्षण किरत गरत यांचा देखील पाहायला मिळाला आणि आउटफील्ड खराब असल्याकारणानं चेंडू देखील अडला. 2 धावले धावसंख्या वाढते. 29 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तिसरं षटक पुन्हा एकदा रनिंग. शॉर्ट ऑफ द लेग चेंडू एक्झिक्युशन चांगला आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं. राजेश चेंडूला पकडेल, काऊ करणार रिझनमध्ये 1 धाव मिळते. एकेरी दुहेरी धावांवर देखील लक्ष देणं दोन्ही संघांवर खूप गरजेचं असलं. एका धावेने धावसंख्या वाढते. 30 धावा धावफलकावर 30 धावा डिपॉझिट झाल्यात. आणखी एक षटक बाकी आहे आणि अबाव 45 धावा बनवल्या जातील का याकडे देखील लक्ष केंद्रित असेल कारण दोन्ही संघांसाठी हा करो वा मरो असा सामना. या स्पर्धेमध्ये जर का आपलं अस्तित्व ठेवायचं असेल तर निश्चितच दोन्ही संघांना चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळी बॅक ऑफ द हँड, चेंज ऑफ द फेस, हळूवार गतीचा चेंडू फेकलाय. खरं तर समजू शकलं नाही पंकज पाटील आणि यष्टिरक्षक कोणतीही चूक करत नाही. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 33 राहते. 30 धावा, 3 गडी बाद. थोडंसं प्रेशर वाढते प्रत्येक निर्धाव चेंडूवर कारण धावसंख्या देखील खूप महत्त्वाची आहे. यावेळी पॉपिंग क्रीजमध्ये फेकलेला चेंडू खोलात दिग केलाय पंकज पाटील यांना. एक्झिक्युशन चांगलं होतं. राजेश खरंच चेंडूला पकडतोय, काऊ कॉर्नर रिझनमध्ये 1 धाव मिळेल. धावसंख्या 1ने वाढते. 31 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील पण सतीश यावेळी ऑन स्ट्राईकवर आहे. आणखी एक हलुवार गतीचा चेंडू फेकला झालाय. ओळखलं, पारखलं, जाणलं. सतीश पाटील बॅकफुटवर जाऊन एक्झिक्युशन केलं. डीप स्क्वेअर लेगला 1 धाव मिळेल. ओव्हर थ्रो झालाय. कव्हर तिथे आपल्याला पाहायला मिळत नाही. येथे मात्र कव्हर लॉंग लेगला लॉंगमध्ये पाहायला मिळते. 1 धाव आणखी वाढेल. धावसंख्या 2ने वाढते. षटक क्रमांक 3 देखील संपलं जाते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या पाहिली जाते. 3 गडी बाद, 33 धावा, 11.00चा ॲव्हरेजने हर्षल इलेव्हन मात्र आगेकूच करतोय. येथे मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंवर मात्र दोन्ही संघांचं भविष्य असेल. किती एक टार्गेट सेट केलं जाईल आपल्याला पाहायला मिळेल. डीचे स्ट्राईकवर खेळतोय पंकज पाटील. 3 षटकांचा खेळ समाप्त झाले. 33 धावा झाल्यात. अबाव 45 पाहायला मिळतील का? 36 अजूनपर्यंत खेळपट्टीवर दाखल आहे.
यावेळी यस अवे फ्रॉम दी बॉडी पाहायला मिळतोय. ऑफिसच्या खूपच बाहेर चेंडू फेकला गेलाय समीरकडून. दंडित केले जाते पंचांकडून. एक धाव मिळेल. 34 धावा धावपळीवर पाहायला मिळतील. दोन्ही संघांना मात्र येथे आपली प्रतिभा दाखवावी लागेल, कारण हा क्षण आहे खरं तर दोन्ही संघाचा अस्तित्वाची लढाई आहे. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न केला जातो. ड्राईव्ह केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीपला क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे, पण आउटफील्ड खराब आहे. 2 धावा येथे पूर्ण केल्या जातील. 2 धावाने धावसंख्या वाढते. 36 धावा धावपळीवर पाहायला मिळेल आपल्याला. तर निश्चितच दुपारीच्या सत्रामध्ये खरुशी आणि दुर्शत प्रीमियर लीग मध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचं, क्रिकेटर्स प्रेक्षकांचं येथे यथोचित मान सन्मान केले जाईल. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. यावेळी पोल केला. एक्झिक्युशन चांगलं. क्षेत्ररक्षण तिथे तैनात. एफर्ट चांगलं दाखवलं होतं, पण पंचांचा इशारा काय येईल याकडे मात्र लक्ष केंद्रित असेल. पंच सांगतायत की यस. तेथे क्षेत्ररक्षण करणारा क्षेत्ररक्षक सांगतोय की वन बाऊ सीमापार चौकार आहे. 4 धावा मिळतील. चाळीस धावा धावपळीवर पाहायला मिळत्या. स्कोअर तर चांगला झालाय. आणखी 4 चेंडू बाकी आहेत. समीर नाईक कमबॅक करून देईल का क्रिया 11 संघाला, की अबाव 50च्या धावावर पाहायला मिळतील. कारण पंकज पाटीलला मात्र आता बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन पाहायला मिळते. या 4 धावांनी 40 धावांवर धावसंख्या पोहोचली आहे हर्षल 11 संघाची. वन्स अगेन समीर नाईक. यावेळी पॉपिंग क्रीजमध्ये फेकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न येथे. एकच धाव मिळेल. 41. आणखी काही चेंडू शिल्लक असावेत. उन्हाच्या प्रखर ज्वाळा आहेत खरं तर. टेम्परेचर अराउंड 38 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळेल. सकाळी जर पाहायला गेलं तर 9 वाजता फक्त 27 डिग्री सेल्सिअस होतं. पण आता मात्र उन्हाच्या प्रखर ज्वाला न्यूजमध्ये देखील आपण पाहिलं तर या 2 दिवसामध्ये हवामान खात्याचा अंदाज आहे की उन्हाच्या प्रखर ज्वाला आपल्याला सोसाव्या लागतील. यावेळी पेस विथ बाउन्स पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर थोडीसे हाईट घातली, उंची गाठली आणि सतीश पाटील काही समजू शकला नाही. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होतोय. धावसंख्या 33 राहतोय. 41 धावा धावपळीवर पाहायला मिळत आहेत. आणखी काही चेंडू. समीर मात्र येथे कमबॅक करून देतोय. वन्स अगेन राईट ऑफ द विकेट. यावेळी प्रॉपर टायमिंग होतोय. तिथे चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळतोय आणि येतोय मिड विकेटच्या डोक्यावरून आउट ऑफ द लाईन एक ब्रँडेड षटकार. यावेळेस आणखी एक फुलरलिंगचा चेंडू भिरकावून दिला. स्क्वेअर लेगला. डीपमध्ये चेंडू पकडला जाईल. दुसरीसाठी प्रयत्न केला जातो. थांबवला जाईल का? येथे धावची नामी संधी आणि फलंदाज सतीश पाटील याला माघारी यावं लागेल. शेवटचं क्षण होतं. शेवटचं ओव्हर. येथे मात्र षटक क्रमांक 4 देखील संपलं जाते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 48 धावा धावपळीवर रंगवल्या गेल्यात. खरं तर 49 धावांचं एक वेल टार्गेट सेट केले गेलं आहे. 49 धावा जगदीश घरत या संघाला पूर्ण कराव्या लागतील, कारण अस्तित्वाची लढाई 49. एक अर्धशतकापासून 1 धाव वंचित असेल विजयासाठी. या 49 धावा पूर्ण होतील का, की प्रोटेक्ट केल्या जातील, हे आपल्याला पाहायला मिळेल थोड्याच वेळा. डीचे नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय. अथर्व 11 चॅलेंजर संघाचा संघनायक आदिनाथ माली आणि व्याघ्रेश्वर 11 संघाचा संघनायक अंकुश पाटील, आपण दोघांनी यायचंय.
व संघनायकांना आपण इथे आहात तरी देखील आपण वेळेत सांगितल्याप्रमाणे नाणेफेकीसाठी येत नाही. दिस इज नॉट अ गुड अप्रोच. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, कारण आयोजकांनी आपल्याला 4 षटकांचा अवधी दिलाय खेळण्यासाठी, तर आपण त्यांचा देखील मान ठेवणं खूप गरजेचं आहे. करून घ्यायचा चला मग टॉसच्या अगोदर स्वागत करूया. चला नाही स्वागत करूया. ते येत नाही तर काय करायचं. तर मी विनंती करतो आयोजकांना की मान्यवरांना आपण सन्मानित करायचं आहे. तर आयोजक काशीनाथ घरत यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते समाधानदादा घरत यांना आपण सन्मानित करायचं आहे. या इंटरव्हलमध्ये मात्र आपण आलेल्या मान्यवरांचं इथे मान सन्मान आदर सत्कार करणार आहोत. तर मी विनंती करतोय समाधानदादा घरत यांना की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. आयोजकांना विनंती असेल की आपण या इंटरव्ह्यूमध्ये मात्र पाहुण्यांचा मान सन्मान आदर सत्कार करायचा आहे. अथर्व चॅलेंजर संघाचा संघनायक आदिनाथ माळी आणि व्याघ्रेश्वर 11 संघाचा संघनायक अंकुश पाटील आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. अंकुश पाटील इथे अवेलेबल आहे. आदिनाथ माळी इथे अवेलेबल नसतील. निश्चितच स्वतः अथर्व चॅलेंजर संघाचे संघमालक आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने पाठीराखे चंद्रकांत दादा यांनी सांगितलेलं आहे की 3 वेळा आपण कॉल करायचा आहे अथवा त्यांना पेनल्टी द्यायची आहे. तर आपला इथे 2 कॉल झालेत. आपला संघ नायक इथे अवेलेबल करायचा आहे चंद्रकांत दादा, कारण आपणच सांगितलंय की 3 कॉल्सवर नंतर आपण पेनल्टी दाखल करायची आहे. 2 कॉल झालेत. इथे अंकुश पाटील अवेलेबल आहे. येणारे चेंडू 24 असतील आणि विजयासाठी 49 धावांचं योगदान आणि हे पार करण्यासाठी मात्र खेळपट्टीवर दाखल झाले. जगदीश ऑन स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईक एंडवर पाहतोय विवेक. पहिले षटक घेऊन येतोय विनय खरत. 24 चेंडूंचा खेळ असेल आणि 49 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. फ्लाइंग शॉट्स खेळलं. एक मुभा आहे खरं तर खेळाडूंसाठी. इथे काय पाहायला मिळेल. आक्रमकता की डिफेन्स की शेवटपर्यंत सामना नेईल की लवकरात लवकर कव्हर केले जाईल पाहायला मिळेल. फर्स्ट डिलिव्हरी विनय खरत राईट आर्म ओव्हर द विकेट. हो वाट अ शॉट. क्या बात आहे. बॅकफुटला जाऊन लेफ्ट शॉट एक्झिक्युशन चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावर नेतोय एस्पॅक्ट मॅक्झिमम षटकार. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा विनंती असेल. सेकंड इनिंग स्टार्ट झाले. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. काय स्टार्ट आपल्याला जगदीश घरतच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर प्रहार आक्रमक ॲटिट्यूड चेंज केलाय फ्रॉम डिफेन्स टू अटॅक. या बेली शॉट ऑफ द लेग. ओ कॉड बिहाइंड. येथे चान्स होता. एक नामी संधी एका विस्फोटक खेळाडूला बाद करण्यासाठी. एक सापळा खरं तर रचला होता विनय घरत या खेळाडूनं. पेस विथ बाउन्स फेकला होता आणि बॅटला ब्रश करून चेंडू यष्टीरक्षक नीतू पाटील यांना हाताला स्पर्श करून हर्षल यांच्या हातामध्ये सोपावला. इथे 1 धाव तर प्रोटेक्ट करू शकत नाही. एका धावाने धावसंख्या वाढली गेली आहे. 7 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. यावेळी विवेक फसला गेलाय की काय. सापळा रचलाय आणि झाल्यात अडकला जातोय आणि फलंदाज बाद ठरतोय. विवेकला मात्र महागारी परतावं लागेल. बॅक ऑफ द हँड चेंज ऑफ द पेसचा हा चेंडू पेस्ट नव्हता, फक्त बाउन्स होता आणि ओळखता आलं नाही खरं तर विवेकला. आणि विवेक हा फलंदाज मात्र पहिल्याचा स्वस्तामध्ये बाद होतोय. विवेकला मात्र माघारी परतावं लागेल. डीजे
मध्ये दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न होईल. जे के दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीमध्ये विजय संपादन केला जातोय. सुनील अथर्व चॅलेंजर संघाचा संघनायक इथे नाणेफेकीमध्ये विजय संपादन करतोय. सुनील, निर्णय काय असेल आपला? ठीक आहे, आपण सांगा आणि त्याची निश्चितच या इनिंग नंतर अंमलबजावणी करा. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावर जर पाहायला गेलं तर 7 धावा पाहायला मिळतात. एक विकेटचं देखील नुकसान सहन करावं लागतोय. शॉर्ट ऑफ द लेग या बेली काय पुल केलं, एक्झिक्युशन चांगलं आहे ते एफर्ट चांगलं दाखवलं होतं पण जातोय वन बाउन्स सीमा पार दर्जेदार चौकार. खरं तर बॅट तलपली म्हणावे लागेल. जगदीश करत यांची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न एक विजयाच्या दिशेने जो टोको गोल आहे तो गोल सेट केला गेलाय. जगदीश करून 4 धाव्याने धावसंख्या वाढते. 11 धावा धावपळकावर पाहायला मिळत आहेत. 49 धावा टार्गेट आहे. विनयला मात्र येथे थोडंसं जोडले गेलं आहे. पॉपी मध्ये फेकलं गेलं. यावेळेस मात्र कव्हर पॉईंट रिजनमध्ये पंकज पाटील चेंडूला पकडेल. एक धाव मिळते. स्ट्राईक रोटेशन होतोय. सिंगलवर पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट केलं जाईल. धावसंख्या 1 ने वाढते. 12 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. पहिल्या षटकातील आणखी काही चेंडू शिल्लक असावेत. धावसंख्या तर चांगली डिपॉझिट झाली म्हणावं लागेल खात्यामध्ये. पण येथे विवेक सारखा विकेट देखील बाद झालाय आणि यावेळेस मात्र जगदीश घरतवर पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. कारण खोलवर फलंदाजी आहे पण आत्ताचा जो क्लायमॅक्स आहे तो एक विस्फोटक खेळाडू हा खेळपट्टीवर असणं खूप गरजेचं आहे. यावेळेस विनयला मात्र विकेट्स मिळवणं खूप गरजेचं असेल. जगदीशशी ऑन स्ट्राईकवर आहे अंकित. ओ क्या बात है, क्रिकेटच्या परिभाषेतील देखना फटका. आउटफील्ड खराब होती पण येथे मात्र टर्न केला जातोय. पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या डोक्यावरून येतोय एक दर्जेदार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर पाहिलं तर 16 धावा धावपळकावर येत आहेत. एक गडीचं नुकसान सहन करावं लागते पण सुरुवात तर खूप चांगली झाली. ज्या पद्धतीने अप्रोच दाखवलाय जगदीश करतनं, ॲटिट्यूड चेंज केलाय. खरं तर अटॅकिंग फलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर प्रहार षटकार, त्यानंतर मात्र आणखी 2 चौकार सांघिक पाहायला मिळाले आणि या सर्व सांघिक कामगिरीतून पाहिलं तर पहिल्या षटकानंतर 16 धावा मैदानावर पाहायला मिळतात. आणखी किती पाहिजे आता? क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदल केली जाईल कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑफ झालाय आणि आणखी 18 चेंडू आणि 33 धावांचं योगदान द्यावं लागेल. सामना अजून इक्वल आहे म्हणावं लागेल कारण स्कोर देखील त्या पद्धतीचा 49 धावा वेल टार्गेट आहे आणि 16 धावा डिपॉझिट करून देखील 18 चेंडू आणि 33 धावा म्हणजे 11.00% धावा जमावणं खूप गरजेचं असेल. आस्किंग रन रेट देखील अबाव 10 आहे. त्यामुळे 1-2 फटके मॅन्डेटरी असतील. यावेळी क्षेत्ररक्षण विस्तारलेलं पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 33 धावा. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं गेलं आहे. यावेळी दुसरं षटक घेऊन येतो अनिकेत पाटील. खरं तर पंचांचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे उन्हाच्या प्रखर ज्वाला सोसून कंटिन्युअसली तेथे मैदानावर हजर आहेत आणि न्यायाधीशाची भूमिका बजावत आहेत. खूप मोठी कामगिरी करतात. तर या स्पर्धेसाठी खरोशी दुष्यत प्रीमियर लीग 2022 मध्ये अत्यंत ऊन आहे. हवामान खात्याचा देखील या 2 दिवसामध्ये आज आणि काल 2 दिवस हे उन्हाचे दिले होते आणि त्या उन्हाच्या प्रखर ज्वाला सोसून इथे न्यायाधीशाची भूमिका पार पाडत आहेत. यावेळी पॉपिंग क्रीजमध्ये फेकण्याचा प्रयत्न. यावेळी काय एक्झिक्युशन चांगलं आहे. डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू पकडला जाईल. येथे मात्र अवचितची नामी संधी होती. फंबल झालाय खरं तर गोलंदाज पण 2 धावा तर प्रोटेक्ट करू शकत नाही. 2 धावाने धावसंख्या वाढेल.
18 धावा धावफलकावर येत आहेत. लोअर फुलटच चेंडू होता, जास्त काही चेंडूला उंची दिली नाही आणि हलक्या हाताने चेंडू स्क्वेअर लेगला डीपमध्ये खेळले गेले जगदीशकडून. या 2 धावा डिपॉझिट आणखी होतील. अगदी जबाबदारी घेतली म्हणावं लागेल खरं तर, कारण स्पर्धा त्या पद्धतीची आहे आणि ही मॅच अस्तित्वाची आहे दोन्ही संघासाठी. या दोन्ही संघांना ठाऊक आहे. यावेळेस विकेटच्या प्रतीक्षेमध्ये अनिकेत पाटील असेल. वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ द लेग पेस विथ बाउन्स पाहायला मिळाला. बॅकफुटवर जाऊन एक्झिक्युशन चांगलं केलं. कव्हर पॉईंट रिझनला एक्स्ट्रा कव्हरला येथे ओव्हर थ्रो झालाय. कव्हर चांगलं तिथे पाहायला मिळतोय. 2 धावा आणखी पाहायला मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावाने मात्र धावसंख्या पुढे नेण्याचं काम देखील केलं जात आहे. जगदीश घरतकडून 1-2 मोठे फटके, त्यानंतर एकेरी दुहेरी धावा. इथे मात्र आपण पाहतो खरोशी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक त्यांचं देखील इथे आगमन झाले. तर आपलं देखील या स्पर्धेमध्ये खरोशी तुर्षद प्रीमियर लीग 2022 मध्ये सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मात्र बॅकफुटवरला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, पण पंचांचा इशारा येतोय की लेगिस्टच्या खूपच बाहेर चेंडू आहे आणि अवांतर धावसंख्येसहित 1 धाव टोटलमध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या दीपेश वाढते 1ने. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळी बॅटची एज घेऊन येते क्षेत्ररक्षण पंकज पाटील. कोणतीही चूक करत नाही. महत्वपूर्ण विकेट येथे मात्र जगदीश लवकरात लवकर बाद होते. या विकेटची खूप प्रतीक्षा केली जात होती. येथे मात्र जगदीशला परतावं लागेल. जगदीश घरत हॅज टू बॅक टू द पॅव्हिलियन. आणि विवेक वास्कर 21 ना जी मात्र 70 करते कमलाकर किती बॉल तीन. दुसऱ्याचा 70 करतील अमरचंद जरा जगदीश विवेक वास्कर. किती बॉल आहे अजून 3 बॉल. 15 बॉल 28 पाहिजे. कोण आलं नवीन? बाकी काय फॅमिली पण आहे ना? राजेश. यावेळेस मात्र नौका खेळाडू खेळपट्टीकडे दाखल झालाय. ऑल इन वन राजेश घरत पाहायला मिळेल का? मोठी फटकेबाजी, कारण संघावर ती परिस्थिती येऊन ठेपली. खरं तर क्रिया 11 संघाचे संघमालक जगदीश घरत हे आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून इथे अवेलेबल आहेत. मॉर्निंग सेशनला 7 वाजताच इथे कलंब्यावरून हजर झालेत. यावेळेस अनिकेत पाटील शॉर्ट ऑफ द लेग बॅकफुटवर जाऊन येथे फटका खेळण्याचा प्रयत्न जातोय. शॉर्ट पॉईंट शॉर्ट फाईन लेगला. लेग गलीमध्ये राहुल भुणकर चेंडूला पकडेल तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावांवर देखील कॉन्सन्ट्रेट केले जाते. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणखी 2 षटकं बाकी आहेत आणि या षटकातील काही चेंडू आणि या सर्व जर पाहिलं गेलं तर क्लायमॅक्स बदललं गेलंय. मुवमेंट्स या सामन्यामध्ये पाहायला मिळतील, कारण दोन्ही संघांना विजयाची खूप गरज आहे. पराभूत होणारा संघ हा स्पर्धेतून बाहेर होईल. काल ज्यांचा सत्कार झाला ना त्यांचा शब्द सुमना नाही कर. यावेळेस क्या बात आहे. येते मात्र एक्झिक्युशन चांगलं होतं. लॉंग लेग क्षमामध्ये बॅकवर्ड क्षेत्रामध्ये येईल. 1 बाउस सीमापार चौकार. षटकातील आणखी एक चेंडू शिल्लक आहे. जर पाहायला गेलं तर धावसंख्या काय जबरदस्त वाढत चाललेली आहे. 26 धावा धावफलकावर येत आहेत. ज्याप्रमाणे विनय घरत च्या संघाने सुरुवात केली होती त्याप्रमाणेच धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. क्रिया 11 संघाचे हे खेळाडू 26 धावा झाल्यात. 1-2 विकेट्स देखील गमावले गेले आहेत. पूर्णपणे जबाबदारी राजेश आणि अंकित या खेळाडूंवर असेल. चांगलं प्रॉपर सिलेक्शन त्यांचं शॉटचं आहे. चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. अनिकेतला मात्र इथे कमबॅक करणं गरजेचं आहे. 1-2 विकेट्स आणखी मिळवून देणं खूप गरजेचं असेल हर्षल 11 संघासाठी. यावेळेस पुन्हा एकदा रॅट अप ओव्हर द विकेट.
पॉपिंग क्रीजमध्ये फेकलेला चेंडू जोरदार अपील केले जाते, पण प्रमुख पंच रत्नाकर अपील फेटाळतात. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेगमध्ये, क्षेत्ररक्षित केलं जाईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते आणि षटक क्रमांक 2 देखील येथे संपलं जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं गेलं तर धावपळावर धावसंख्या होत आहे 2 गडी बाद 27 धावा. येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 22 धावा. या इंटरव्हलमध्ये मात्र आपण मान्यवरांचा स्वागत करणार आहोत. तर विनंती असेल आयोजकांना की सन्माननीय जी मात्रे ग्रामविकास अधिकारी यांना आपण या खरोशी दुर्शत प्रीमियर लीग 2022 मध्ये सन्मानित करायचं आहे. विनंती असेल मान्यवरांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. नितीन म्हात्रे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. दरम्यान खरोशी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय विवेकजी वास्कर यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आयोजक काशीनाथ घरत यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. नितीन म्हात्रे यांना विनंती असेल की आपण सन्मानित करायचं आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. क्लायमॅक्स चेंज झालाय, इक्वल आहे. 11.00 अजूनही आस्किंग रन रेट बाकी आहे. इथे मात्र ग्रामविकास अधिकारी यांना सन्मानित केलं जाते. वस्त्र अलंकार आणि सुगंध पुष्पगुच्छ देऊन मान सन्मान आदर सत्कार केले जाते. तर मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जितेंद्र बालाजी पाटील कुठे आहे? शेवटी व्हाईस कप्तानला पाठवा लागला. आज एक तर्फी गाडी तो येथे मात्र आपण पाहतोय अनेक मान्यवरांची उपस्थिती आणि या व्यासपीठाला मात्र शोभा येऊन ठेवलेली आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. क्लायमॅक्स चेंज झालाय, बदलेल का कोणाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकवर असेल अनकेत आणि नॉन स्ट्राईकवर पाहायला मिळतोय राजेश आणि गोलंदाजी मार्कवर असेल संदेश. दुर्शेत गावावरून खरं तर बिलॉंग करते. 2 गावातील ही प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 2 गावातील हे जे संबंध आहेत ते संबंध खरं तर हे ऋणानुबंध कायमचे जोडले जावे यासाठीच मात्र आयोजकांकडून ही ऑर्गनायझेशन केलेली ही स्पर्धा खरं तर अतिउत्तम अशी संकल्पना आणि या संकल्पनेतून आपण पाहतोय ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. 12 चेंडू 22 धावा. क्लायमॅक्स चेंज झालाय, रंग चढलाय खरं तर सामन्याला. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फ्रंट ऑफ द विकेटला लॉंग ऑनला अडीगेत चेंडूला क्षेत्ररक्षित करेल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. 28 धावा धावपळकावर येतात. येणारे चेंडू असतील 11 आणि विजयासाठी आणखी 21 धावांची आवश्यकता असेल. हा षटक खूप निर्णायक षटक असेल. यावेळी वेगवान चेंडू पेस विथ बाउन्स. यावेळी पिचिंग चांगल्या पद्धतीने केली गेली आहे. गुड लेंथचा चेंडू पिच झाला आणि त्यामुळे राजेश मात्र काही समजू शकला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होईल. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन द स्कोर बोर्ड 28. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी दीपेश आणखी 21 धावांची आवश्यकता असेल. खरं तर प्रत्येक चेंडू हा दोन्ही संघांवर दडपण आणेल. कुणावर आणेल तर कुणाचं रिलीज करेल. यावेळी पुन्हा एकदा संदेश. आणखी एक वेगवान चेंडू येते. यष्टीरक्षक देखील मिस झाला होता पण एकही धाव मिळत नाही. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता होईल. इथे क्लायमॅक्स आणखी चेंज होतोय. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी आणखी 21 धावा. आलेलं प्रेशर राजेश करतकडून रिलीज होईल का. ऑल इन वन असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय पण येथे मात्र जकडून ठेवलंय. खरं तर संदेशचं कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे दुर्शेत गावातून बिलॉंग करतो आणि एक विस्फोटक खेळाडू खरोशी गावातील राजेश करत याला मात्र दांबून ठेवलंय. खरं तर जकडून ठेवलंय. साखली दंडात बांधलंय. 9 चेंडू आणि आणखी 21 धावा. यावेळी एक्झिक्युशन चांगलं आहे. प्रॉपर टायमिंग मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षण नितेश पाटील करतोय
आणि येथे प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळते. कव्हर चांगला आहे. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीसाठी प्रयत्न आणि 3 धावा देखील पूर्ण केल्या. चौथीसाठी प्रयत्न होईल का? आणि येथे काय कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. काय ताळमेळ, काय संवाद, काय कम्युनिकेशन पाहायला मिळतोय. खरं तर एका एका धावेचं महत्त्व हे दोन्ही संघाला माहिती आहे. पण येथे मात्र राजेश आणि अनिकेतचं कौतुक करावं लागेल. धावून 4 धावा या मैदानामध्ये पूर्ण केल्यात. या 4 धावाने धावसंख्या वाढेल. 32 धावा धावपळकावर येत आहेत. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. प्रेशर काय आहे मॅच मधलं ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल. डगआउटमध्ये देखील चिंतेचं वातावरण. कारण अस्तित्वाची लढाई आहे. या सामन्यामध्येच खरं तर या दोन्ही संघांचं भविष्य ठरेल. येणाऱ्या 8 चेंडू आणि 17 धावा. उन्हाच्या प्रखर ज्वाला आहेत. खरं तर ओझोन वायूचा थर हा हळूहळू डिस्ट्रॉय होतोय आणि त्याचाच परिणाम हा ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला पाहायला मिळते. या बेली मात्र बॅकफुटवर जाऊन बॅकवर्ड क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगला 1 धाव पूर्ण केली जाते. 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण ते पाहायला मिळते. विनय घरत यांचं एका धावेने धावसंख्या वाढते. 33 धावा धावपळकावर येत आहेत. येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 16 to win from 7 डिलिव्हरीज. 7 चेंडू आणि 16 धावा होतील का पूर्ण पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईकवर खेळतो पुन्हा एकदा अंकित. अंकितच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळी संदेश. ओ हो क्या बात आहे. व्हाट अ शॉट सिलेक्शन. बॅकफुटवर जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक्झिक्युशन केलंय. जातो एक मॅक्सिमम षटकार. या षटकाराने मात्र सामन्यामध्ये रंग चढवला. खरं तर प्रेशर रिलीज केलंय क्रिया 11 संघाचं. कारण 2 ते 3 चेंडू हा निर्धाव खेळला गेल्यानंतर राजेशवर थोडंसं दडपण आलं होतं. पण अंकितनं हा दडपण हा प्रेशर रिलीज केलंय. खरं तर येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 11चा जो ॲव्हरेज आहे तो कंटिन्यू शेवटपर्यंत इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. कोण असा गोलंदाज निवडला जाईल विनय घरत यांच्याकडून? कोणावर विश्वास दाखवला जाईल की ही अस्तित्वाची लढाई आपल्याला जिंकून देऊ शकतोय? असा गोलंदाज मात्र इथे निवडणं खूप गरजेचं आहे. येथे मात्र एक अनुभवी गोलंदाज सतीश पाटील यांना निवडण्यात आलेला आहे. बऱ्याच वर्षाचा क्रिकेटचा अनुभव आणि पूर्णपणे संघाचं भविष्य हे सतीश पाटील यांच्या हातामध्ये सोपवून दिले. खरं तर पंकज पाटील आणि विनय घरत या खेळाडूंना हा दाखवलेला विश्वास पूर्ण होईल का, की या विश्वासाला तडा जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण समोर त्याच ताकदीचे, उमेदीचे आणि गुणवत्तेने भरलेले खेळाडू अंकित आणि राजेश आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. खूप दडपण आहे. आपण पाहू शकाल जगदीश घरत तिकडे डगआउटमध्ये 2 जगदीश घरत कॅप्टन आणि ओनर्स. या बेली ओ क्या बात आहे. त्रिपल अचित केलंय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. मोठी विकेट. बिग फिश इन द नेट. राजेश खरत बॅक टू द पेव्हिलियन. मध्ये कोण आपलं अस्तित्व जिवंत ठेवेल हे आपल्याला पाहायला मिळेल. येणारी 6 चेंडू 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर गेम हा टर्न होतोय आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाकडे अजूनपर्यंत हा सामना आहे. खरं तर हालचाली मुवमेंट्स झाल्यात. ॲटिट्यूड चेंज करावा लागेल. विजयाच्या दिशेने दोन्ही संघांना अप्रोच ठेवावा लागेल. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. दोन्ही संघांचं टेन्शन आपण पाहू शकाल. चर्चासत्र चालू झाले. खरं तर कोणाला पाठवावं, कोण जायला हवं होतं याचं सर्वांचं चित्र मात्र थोड्याच 5 चेंडूंमध्ये आपल्याला समजेल. रिझल्ट्स आपल्या समोर येईल 5 चेंडूनंतर. कारली तर मॅच काढली नाही तर मग हरवली.
5 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा सतीश राईट अबोर द विकेट. यावेळी पंच सांगतायत की चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडूची सांगता होईल. धाव संख्या तेहतीस राहील. 4 चेंडू आणि आणखी 10 धावा. काय गेम टर्न केला होता खरं तर अंकित या खेळाडूंनी, पण इथे मात्र थोडंसं दडपण आलंय. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल. ऑन स्ट्राईकवर खेळतोय आकाश. नॉन स्ट्राईक एंडवर अजूनपर्यंत अंकित हा खेळाडू बाकी आहे, ज्याने आतापर्यंत पाहिलं तर 2 चौकार आणि एका षटकाराने 15 धावा 16 धावा वैयक्तिक बनवल्या गेल्या आहेत. हा खेळाडू खरं तर शेवटपर्यंत मैदानावर आहे, पण आपल्या संघाला विजय मिळवून देईल का हे मात्र खूप महत्त्वाचं असेल. येथे मात्र कमालीचं कौतुक करावं लागेल ते सतीश पाटील यांचं. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी आणखी 10 धावांची आवश्यकता असेल. ओ हो हो, बॅक ऑफ द विकेटला येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं, पण येथे पंचांचा काय इशारा येतोय. वाईड चेंडू आहे, प्लस ही 1 धाव डिपॉझिट केली जाईल. टोटल 2 धावा डिपॉझिट केल्या जातील. 2 धावाने धावसंख्या वाढते. येथे मात्र फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे का पंच, काय आहे नक्की? थांबायचं आहे जरा. रत्नाकर काय डिसिजन आहे? वाईड चेंडू आहे का? दोन्ही पंचांनी एकत्र या जरा. रिव्ह्यू एका कॅमेऱ्यात फक्त एक तर सर्वांनी सीमेबाहेर राहायचं आहे. विनंती असेल सर्वांना की आपण कोणीही मैदानामध्ये जाऊ नका. कॅमेऱ्यामध्ये चेक केलं जात आहे. रिव्ह्यू I don't know about that. You can ask to organizer. अंपायरला पाठव. थांबायचं आहे, थोडंसं गडबड करू नका प्लीज, विनंती असेल. अंपायरनी वाईट दिलाय. वाईड दिलेला आहे, वाईड आहे. सांगायच्या अगोदर आम्ही इथं फक्त रनआउटचा बोलतो म्हणून. कसला पाहिजे? थ्रोचा ना वाईड चेंडू. पंच रत्नाकर डिसिजन काय आहे थोडक्यात आम्हाला तिथून सांगायचं आहे. घेतलाय का? अंपायरनी दिलाय ना. वाईट अंपायरशी बोला. हे आतमध्ये मैदानात राहा, बाहेर येऊ नका. थांबा मैदानात राहा. युट्यूब बंद कर थोडा. दुसरं चित्र घे.
असा जर प्रत्येक सामन्याला वेळ घेतला तर सामने आपल्याला एक एक ओव्हरचे खेळवावे लागतील. कृपया सर्व खेळाडूंना विनंती आहे की दोन्ही खेळाडूंना विनंती आहे खेळाडूची दाखवून आपण सामना ताबडतोब चालू करायचा आहे. पंच सामना ताबडतोब चालू करायचा आहे. 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता विजयासाठी क्रिया 11 संघाला. अतिशय अतिप्रतीची अशी लढत आणि रंगत आलेली ही लढत. सामना कोणाच्या हाती झुकेल याची अजूनही स्कोरर त्याला बोलू दे. मैदानावर चेंडू पाठवायचे आहेत. येणारे 4 चेंडू असतील आणि विजयासाठी 9 धावांची आणखी आवश्यकता असेल. 40 धावा पूर्ण झाल्या तर 49 धावांचं एक वेल टार्गेट सेट केलं गेलं आहे. सर्वांनी शांत राहायचंय. सर्वांनी सामन्याकडे बोलूया. 4 चेंडू आणि 9 धावा आणि 11 प्लेइंग 11 जे आहेत त्यांनी खेळाडू कक्षामध्ये बसून घ्यायचं आहेत कारण आपल्यासाठी खेळाडू कक्ष बनवलेला आहे. बस तू चला गेम ऑन करायचा आहे. विनंती असेल पंचांना आणि गोलंदाज आणि फलंदाजांना की आपण गेम स्टार्ट करायचा आहे. खूपच अगोदरच खूप उशीर झालाय. येणारे 4 चेंडू 9 धावा आले. स्टार्ट गेम. फुल्लर लेंगचा चेंडू या वेळेस मात्र एक्झिक्यूट केलाय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षित केलं जाईल 1 धाव पूर्ण. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. येथे मात्र गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय पण इथे सहकार्य लाभत नाही. क्षेत्ररक्षक मात्र इथे फंबल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा या चेंडूवर येत आहेत. यावेळी प्रॉपर टायमिंग डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या डोक्यावर येतोय. यस मॅक्झिमम षटकार. क्या बात आहे. अफलातून फलंदाजी. येते म्हणतात बेस्ट वर्सेस बेस्ट सामना. क्या बात आहे. अंकित हा फलंदाज आहे. खरं तर याने इनिंग मध्ये आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकाराची आतषबाजी करत सामना आपल्या बाजूने वळवून आणण्याचा प्रयत्न केलाय. येणारे चेंडू असतील 2 आणि विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. क्या बात आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट कमालीचा सामना क्रिकेट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. दोन चेंडू आणि 1 धाव. का सामना कोणत्या बाजूने. दोन्ही संघाची मात्र अस्तित्वाची लढाई आहे. खरं तर एका धाबेचं महत्व येथे शेवटच्या क्षणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळीच मात्र बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने केलेला चेंडू डीप पॉइंट. 1 धाव. एक जयी फटका येतोय अंकितच्या बॅट मधून. क्या बाद. दोन्ही संघांचं इथे कौतुक केलं जाईल पण खरंच कौतुक करावं लागेल खेळाडू अंकित यांचं ज्याप्रमाणे फलंदाजी केली. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक खणखणीत षटकार लगावला आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं होतं. येथे मात्र पराभूत झालेला संघ हर्षल 11 त्यांचं देखील आभार असतील. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. आणखी एक तुमचा सामना असेल पण या स्पर्धेमध्ये खरे तर अस्तित्व गमावून बसलाय हर्षद 11 संघ आणि येथे मात्र पुढच्या फेरीमध्ये निश्चितच आगेकूच करेल तो क्रिया 11 संघ. नाही दिसला पेनल्टी डायरेक्ट कप्तान बगर धावला बाद टीम कडक निर्णय नाही तर डायरेक्ट माझं सांग मी बोलतो गॉगल घाल तुझा. डायरेक्ट त्याला मारू मारू मारणार काय करू भाई उपाट टाकील भाषा नसते पण इथे शाणा